नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन मिळवतो. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. विषय आहे कृषी उद्योजकता. शेती म्हणजे फक्त पीक नव्हे तर नव्या संधीचं बीज आहे. हाच विचार वास्तवात उतरवण्याच्या ध्येयानं संजय शिंदे यांनी पारंपरिक शेती करायला सुरुवात केली आणि तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी व्यवसायाला शाश्वत बनवण्याचं ध्येय त्यांनी हाती घेतलंय. झेप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमार्फत शाश्वत शेती, कृषी प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेशी थेट संपर्क या तीनही क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांसाठी एक मजबूत परिसंस्था उभी करण्यासाठी ते आज कार्यरत आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगा की आपल्या या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली कशी आणि कुठून झाली? ॲक्च्युली मी एक शेतकरी म्हणून एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलं इनामगाव या गावामधून शिरूर तालुक्यातील शेतीचा प्रवास हा अगदी लहानपणापासून वडिलांच्या आणि त्यांच्या कष्टातून पाहत आलेले आजच्या या सगळ्या घडीमध्ये. परंतु एक साधारणतः 2002-2003च्या काळामध्ये सुरुवातीला शेतीला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये जेव्हा शेतीचे चॅलेंज पाहिले त्याच्यानंतर मी उद्योगाकडे जाण्याचं ठरवलं या सगळ्या कंडिशनमध्ये. तर ह्या उद्योगाकडे जात असताना शेतीची मेजरली जी अवस्था आज बदलत चाललेली आहे ती अवस्था का बदलती याच्यावरती थोडासा सुरुवात केली आणि त्यामध्ये उद्योगामध्ये जाण्यासाठी ठरवलं की शेती हा जर तोट्यामध्ये चाललेला विषय प्रत्येक भागामधून तर तो नफ्यामध्ये कसा आणता येईल यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. शेतीमध्ये 2 जर्नी झाले. पहिला जर्नी हा एकदम सुरुवातीच्या काळामध्ये झाला. त्याच्यानंतर एक जॉब सुरुवात केली आणि नंतरच्या काळामध्ये जॉबनंतर ठरवलं की आपण शेती या क्षेत्राकडे परत वळलं पाहिजे. परंतु हे करत असताना शेतीमध्ये गेल्यावरती शेतीचे चॅलेंज भरपूर काही अवस्था पाहिल्या. परत याला व्यवसायाकडे कसं घेऊन जाता येईल यासाठी एक वेगळी दिशा आपण स्टार्ट करण्याची सुरुवात केली आणि तिथून एक मनामध्ये विचार आला की याला आपण पुढं कसं शेती क्षेत्रामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर याच्यावरती आपल्याला काहीतरी वेगळं मॉडेल बनवायला लागेल आणि ते मॉडेल कसं पाहिजे याच्यासाठी आपण सुरुवाती करण्यास ठरवलं आणि तिथून एक व्यवसायाला सुरुवात करण्याची. अगदी शेतीतून आपण उद्योजकतेकडे कसे वळलात हे आम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचंच आहे. पण यासाठीची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? यासाठीची जी उद्योजकाकडे जायची प्रेरणा नव्हती तर हा नाईलाज होता सुरुवातीच्या. म्हणजे काय झालं होतं नेमकं? बेसिकली काय झालं, शेतीला जेव्हा सुरुवात केली पहिल्या फेजमध्ये त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा जो चॅलेंज होता ते शेती सुरुवातीच्या काळामध्ये नॉमिनल ज्यावेळेस शेती केली जायची आणि आजची जी शेती याच्यामध्ये बिकॉज ऑफ केमिकलायझेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज शेती क्षेत्रामध्ये चॅलेंज आज वाढत चाललेले आहेत. आणि हे जे चॅलेंज आहेत याची ज्यावेळेस सुरुवातीच्या काळात ते चॅलेंज कमी होते परंतु नंतरच्या काळामध्ये ते जास्त जाणवायला लागल्यामुळं उत्पादन खर्च वाढला आणि उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमध्ये उत्पादन कमी व्हायला लागलं. हे उत्पादन कमी होत असताना सगळ्यात मोठा चॅलेंज होता तो म्हणजे मार्केट, की शेतीमध्ये रात्रंदिवस शेतकरी कष्ट करतो, पिकवतो, परंतु मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण जात असतो त्यावेळेस योग्य भाव न मिळाल्यामुळं शेतीची अवस्था दिवसेंदिवस आज वाईट होत चाललेली. आणि त्याच्यानंतर ठरवलं की शेतीवर फक्त डिपेंडेबिलिटी राहून चालणार नाही तर आपण काय उद्योग म्हणून याच्याकडे वळलं पाहिजे आणि तिथून उद्योजकतेकडे वळण्याची एक सुरुवात झाली त्या काळामध्ये. अच्छा, आणि आज आपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही आपण प्रेरणा देत आहे, आपल्याकडून त्यांना आदर्श मिळतंय. खरं तर आजही अनेक शेतकरी शाश्वत शेती करतायत आणि ज्यातून उत्पादित होणारे जे काही पिकं असतात, उत्पादनं असतात त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फार फायदा होतोय त्या उत्पादनांचा. एक शाश्वत शेती म्हणजे आपल्या मनात काय संकल्पना आहे सर? शाश्वत शेती जर ही संकल्पना जर आपल्याला जर बेसिकली जर हे करायचे असेल, समजायचे असेल तर पहिले शेतीचे जे चॅलेंज आहेत याच्याकडं आपल्याला थोडं बघणं गरजेचं आहे. बेसिकली आज जर शेतीची शाश्वतता आजच्या काळामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंज आहे शेतकऱ्यांसाठीची, कारण आज गव्हर्नमेंट खूप मोठ्या लेवलला आज याच्यावरती फंडिंग करते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज वेगवेगळे प्रोग्राम राबवले जातात शेतीला शाश्वत बनवण्यासाठी. शेतकऱ्यासमोरचे चॅलेंज दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. परंतु शेतीची जर शाश्वतता का संपलेली आहे तर सगळ्यात याचं पहिलं जे कारण आहे केमिकलायझेशन. शेती क्षेत्रामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिकीकरणाचा वापर झालेला आहे आणि त्याचा शेतीच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम झाला. हा पहिला होता. ते आरोग्यावरती परिणाम झाल्यामुळं काय झालं की शेतीचं उत्पादन कमी झालं. हा पहिला पार्ट होता. दुसरा जो पार्ट आहे शेती क्षेत्राचा, लॅक ऑफ एज्युकेशन. आजची कंडिशन काय आहे जर ॲज अ शेतकरी म्हणून पाहिलं तर आज जे बी मुलं एज्युकेटेड होतात, शिकतात,
तर शेती क्षेत्रामध्ये कोण आज थांबतं? जर ज्याला नोकरी मिळालेली नाही आहे, ज्याचं एज्युकेशन झालेलं नाही आहे, तर ते लोक शेवटच्या स्टेजमध्ये कोणते तर शेती क्षेत्रामध्ये येतात आजच्या कंडिशनमध्ये. आणि ॲग्रिकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून आज पाहिली जात नाही आपल्याकडं. जर ॲग्रिकल्चर इंडस्ट्री म्हणून पाहिली जात नाही याचं रिझन काय आहे की याची सस्टेनेबिलिटी, शाश्वतता आज काय झालेली शेती क्षेत्रामध्ये कमी होत चाललेली आहे. म्हणून शेती क्षेत्रासमोरचं दुसरं लॅक ऑफ एज्युकेशन असल्यामुळं आज काय झालं की बघा, आपण एक हॉस्पिटलायझेशन म्हणजे एक व्यक्ती आहे त्याला शारीरिक प्रॉब्लेम येतात, त्याची जी बेसिक सुरुवात जी असते ना तो असतो त्याचा आहार. आणि योग्य आहार न मिळाल्यामुळं शारीरिक प्रॉब्लेम येतात. परंतु जे प्रॉब्लेम तयार होतात शरीरामध्ये ते प्रॉब्लेम तयार व्हायचं कारण आहार योग्य नाही आहे. परंतु प्रॉब्लेमवरती सोल्युशन करण्यासाठी आपल्याकडे 4-4, 5-5 वर्ष एज्युकेशन घेऊन आज डॉक्टर बनवतो आपण. पण शरीराला प्रॉब्लेम नाही यावेत त्यासाठी आपल्याला योग्य आहार मिळाला पाहिजे. परंतु तो जो आहार बनवण्यासाठी जी आज शेती इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये एज्युकेटेड लोक नाही आहेत. म्हणून शेती क्षेत्रावरती दुसरा जो आघात आहे लॅक ऑफ एज्युकेशन हा मेजर पार्ट आहे. तिसरं जे शेती क्षेत्रासमोरचं जे चॅलेंज आहे ते आहे मॅनपॉवर. आज शेती क्षेत्रामध्ये मॅनपॉवर मिळत नाही आहे, त्याच्यामुळं आज शेतकऱ्याचं जो उत्पादन खर्च आणि टायमिंग जे काम व्हायला पाहिजे ते पण होत नाही. चौथा जो चॅलेंज आहे या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्याचा जो माल तयार होतोय त्याच्यासाठी योग्य बाजारपेठ किंवा ग्राहकाची कनेक्टिव्हिटी आज त्याची त्या याच्यामध्ये राहत नाही आहे. तर ती कनेक्टिव्हिटी पण आज शेतकऱ्याची तयार झाली पाहिजे. आज काय होतं आजच्या कंडिशनमध्ये जर आपण शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर सगळ्यात मेजर आहे त्याला बाजारपेठ मिळत नाही आजच्या ह्याच्यामध्ये आणि शाश्वतता जी संपत चाललेली आहे. तर बाजारपेठ न मिळण्याचं कारण काय आहे की शेतकऱ्याचा डायरेक्टली ग्राहकाशी रीच नाही आहे. आज एक इकोसिस्टम जे मॉडेल मार्केटमधलं जी सिस्टम बनलेली त्या सिस्टममध्ये काय होतं की आज तुमच्या आमच्यासारखा एक शहरी भागामध्ये राहणारा माणूस असतो आणि त्याला जर टॉमॅटो कोणत्याही सीझनमध्ये कधी विकत घ्यायची वेळ आली तर मिनिमम हा 30-40 रुपयाच्या खाली कधी भेटत नाही. पण त्यावेळेस शेतकऱ्याचं टॉमॅटो जर रस्त्यावर जरी फेकलं असलं तरी खाणाऱ्या ग्राहकाला ते 30-40 रुपयाच्या खाली कधी भेटत नाही. तेच जर शेतकऱ्याला 20 रुपये 30 रुपये जर डायरेक्ट रेट मिळाला तर त्याला आयुष्यामध्ये कधी सुसाईड करण्याची किंवा कोणती करण्याची वेळ येणार नाही आहे. म्हणून जर शेती क्षेत्रामध्ये शाश्वतता जर आणायची असेल तर महत्त्वाची गोष्ट आज गव्हर्नमेंट असेल, मार्केट कमिटी असतात, भरपूर काही इकोसिस्टम मॉडेल गव्हर्नमेंटने आज बनवलेले आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बनवलं आहे कुणासाठी तर शेतकऱ्यासाठी. परंतु तोच आज एज्युकेटेड नाही या सगळ्या सिस्टममध्ये, तर त्याला एक एज्युकेशन देणं गरजेचं आहे, त्याला त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. म्हणून तो एक मेजर पार्ट आहे की शेती क्षेत्राचं जो तिसरं मेजर चॅलेंज जो आहे की शेती क्षेत्राचं मार्केट कम्युनिकेशन आहे ते पण शेतकऱ्याचं डायरेक्ट ग्राहकाशी झालं पाहिजे याच्यावरती पण काम होणं गरजेचं आहे. तर असे भरपूर मॉडेल आहेत ज्याच्यामध्ये शेतीला जर शाश्वत बनवायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या मॉडेलवरती आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे या सगळ्या कंडिशन. अगदी शेती क्षेत्रातील आव्हानं अगदी सविस्तरपणे समजावून देऊन आपण आम्हाला शाश्वत शेतीचं किती महत्त्व आहे हे समजून सांगितलेलं आहे आपल्या प्रेक्षकांना. आपण म्हणालात की आजकाल अशी दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की एक शेवटचा करिअरचा ऑप्शन काहीच करायला नाही म्हणून शेती अशा प्रकारे कृषी क्षेत्राकडे बघितलं जातं. पण जर आपण पाहिलं तर आजही आपले अनेक शेतकरी बांधव आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन अतिशय उत्तम असा नफा मिळवतात. आपण काय सांगाल, तंत्रज्ञान, आधुनिकता आणि शेतकऱ्यांचा अनुभव या तिघांची जर सांगड घातली तर किती छान आपल्याला निकाल मिळू शकतो? 100% या गोष्टीवरती आज विचार करणं गरजेचं आहे आणि शेती क्षेत्रामध्ये याच्यावरती इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. कारण तंत्रज्ञानाची खूप गरज झालेली आहे. आज महत्त्वाचं जर शाश्वततेमध्ये जर हा प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे मॅनपॉवर आज शेतकऱ्यांसाठीची. तर जी मॅनपॉवर आहे ती आज मिळत नाही. आणि आज काय होतं की एक सिम्पल माझं विलेज आहे, एक इनामगावसारखं विलेज, आणि या माझ्या गावामध्ये शेतकऱ्याचं इकॉनॉमिक मॉडेल कोणत्या लेवलला डिस्टर्ब होतं याच्यावरती पण थोडा विचार करणं गरजेचं आहे. तर माझ्यासारख्या गावामध्ये जवळपास 500 ते 600 ट्रॅक्टर आहेत आजच्या कंडिशनमध्ये. आणि हे जर ट्रॅक्टर्स आपण पाहिले तर एका ट्रॅक्टरची ऑन अन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट ही 10 लाख रुपये, म्हणजे 50 करोड रुपये माझ्या गावामध्ये फक्त ट्रॅक्टर इन्व्हेस्टमेंटवरती. समजा मी एक शेतकरी आहे, माझ्या घरी 40 एकर क्षेत्र आहे आणि मी जर एक ॲव्हरेज हिशोब काढला तर मला ट्रॅक्टर वर्षाला किती लागतो, तर इट्स नॉट पर एकरचा जो आहे ॲव्हरेज जर पाहिलं तर 7-8 तासापेक्षा जास्त लागत नाही. म्हणजे 300-350 तास एक मला ट्रॅक्टरची गरज आहे. आणि मग 350 तास जर दिवसामध्ये आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः 10 ते 15 दिवस आपल्याला ट्रॅक्टर लागणार आहे. परंतु त्याच्यासाठी मला इन्व्हेस्टमेंट ही 10 लाखाची लावायला लागली. आणि शेतकऱ्याच्या आयुष्यातले महत्त्वाचे जे वर्किंगचे 5 वर्ष आहेत त्या इकॉनॉमिकवरती काय झालेले आहेत, आज गेलेले आहेत. आणि प्रत्येक शेतकऱ्याची ही अवस्था आहे. जर सेंट्रलाइज सिस्टम प्रत्येक गावामध्ये जर बनल्या भविष्यामध्ये, जर टेक्नॉलॉजी काय होतं की आपल्या या ठिकाणी भारतातला शेतकरी 2, 3, 4, 5 एकरवरती येऊन थांबलेला आहे. आणि या 5 एकर क्षेत्र पण आपल्या शेतकऱ्याला आज करणं शक्य नाही आहे. परंतु USA सारख्या कंट्रीमध्ये किंवा ज्या ॲडव्हान्स कंट्री त्या ठिकाणी 500 एकर क्षेत्र त्या ठिकाणचा शेतकरी एकटा ऑपरेट करतो. हे वेगळं चॅलेंज आहे. त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी
आणि सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन खूप मोठ्या लेवलला आहे. आपल्या या ठिकाणी छोटे शेतकरी आहेत आणि टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला त्या लेवलला करता येत नाही. त्यासाठी शेतकरी संघटित होणं गरजेचं आहे. प्रत्येक गावागावामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सेंट्रलाइज टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशन असेल त्याच्यावरती पण काम होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच माध्यमातून आपण मॅनपॉवर चॅलेंजेस असतील, टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशन असेल, त्यामुळं टाइम बिंग वर्क होईल. हे बऱ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे आपल्या शेतकऱ्यांचे जे वर्क आहेत ते कमी होणार आहेत. आज गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज सबसिडीवरती म्हणा किंवा बऱ्याच गोष्टीवरती आज शेतकऱ्यांसाठी मदत करते सगळ्या कंडिशनमध्ये. पण त्याचं राईट युटिलायझेशन शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्यासाठी टेक्नॉलॉजीचं मोठ्या प्रमाणामध्ये जाळं हे गावागावांमध्ये इस्टॅब्लिश झालं पाहिजे. आणि ते ज्याच्यावर इस्टॅब्लिश होणार आहे तो म्हणजे शेतकरी. तर तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो सेल्फ मोटिवेट पाहिजे, तो सुशिक्षित पाहिजे आणि त्यांनी या गोष्टीला फॉलो केलं पाहिजे की हे माझ्यासाठी म्हणून. कारण आज काय होतं, गव्हर्नमेंट काम करते या सगळ्या गोष्टीसाठी, पण ज्याच्यावरती काम शेतकऱ्यावरती करते तर त्याचंच ते ॲक्सेप्टेशन नाही, तो सेल्फ मोटिवेटेड नाही की बाबा मी तो फक्त एक स्कीम किंवा गव्हर्नमेंटची योजना मला याच्यातून काय मिळतं याच्यासाठी विचार करत असतो. त्याच्यापेक्षा याच्यातून आपल्याला स्वतःसाठी किंवा येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी काहीतरी एक चांगलं इम्प्लिमेंटेशन कसा करता येईल त्याच्यावरती तो आज विचार करत नाही. तर ह्या गोष्टी, टेक्नॉलॉजी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये जर शेतकरी वाचायचा असेल, त्याचे स्वतःचे कष्ट कमी करायचे असेल आणि शेतकऱ्याला जर एक चांगलं, कारण शेती भविष्यामध्ये वाचणारे फक्त बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशनमुळे, तर ती होणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये. अगदीच. आणि जसं आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की शेतकऱ्यांनी संघटित होऊन काम करणं फार आवश्यक आहे. आपण खरं तर शेतकऱ्यांना शेती करायला शिकवता. ग्रामीण भागातील जे तरुण मंडळी आहेत त्यांना आपण या कृषी उद्योगात सामील करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत असाल, त्याविषयी काय सांगाल? आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, म्हणजे भरपूर काही गोष्टी शेतकऱ्याला जर शेतीमध्ये शाश्वतता आणायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा जो शेतीचा कणा आहे तो म्हणजे तरुण आहे आजच्या कंडिशनमध्ये. आणि त्या तरुणाने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. बघा, सिम्पल एक एक्झाम्पल देतो. एक साधी हळदीचं एक प्रोडक्शन आपण घेतो. प्रत्येक घरामध्ये आज हळद वापरली जाते. साधारणतः 400 रुपये किलो हा हळदीचा रेट आहे. आणि ती हळद काय असते तर एक शेतकरी शेतामध्ये पिकवतो, तिला ड्राय करतो आणि ती मार्केटला विकतो. 80, 90, 100 रुपयाला विकत असतो. त्या हळदीला फक्त पावडर जरी केली तर त्याचा रेट 400 रुपये होतो. म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याचे बेनिफिट येत नाही आहेत. मग आज काय होतं की मोठमोठे ब्रँड याच्यासाठी काम करतात, ठीक आहे, सगळ्या बाजूने हा एक व्यवसाय आहे, परंतु शेतकऱ्यांचे छोटे ब्रँड तयार झाले पाहिजेत. आमच्या या टोटल इकोसिस्टम मॉडेलचं थिंकिंग काय आहे की जे मार्केटला आज लोकांचा रीच आहे. बघा, आज शहरी भागामध्ये जर एखादा शेतकरी भाजीपाला विकायला गेला तर लोक त्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये ॲक्सेप्ट करतात, कारण तो शेतकऱ्याच्या घरामध्ये डायरेक्ट पैसा जाणार आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे येऊन एक स्वतःचे शेतकऱ्यांचे छोटे ब्रँड डेव्हलप झाले पाहिजेत. आणि आम्ही थिंक करतो की 2030 पर्यंत साधारणतः 10,000 शेतकऱ्यांचे ब्रँड मार्केटमध्ये कसे तयार होतील, जे छोटे असतील, गावामधून तयार होणारे असतील, डोमेस्टिक ब्रँड असतील, पण ते ब्रँड बनवून ते मार्केटमध्ये इस्टॅब्लिश कसे होतील, त्यांना मार्केट रीच कशा मिळेल याच्यासाठी काम होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय की एक शेतकऱ्यांना, मुलांना या माध्यमातून, कारण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आज गव्हर्नमेंटने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग केलं. आज FPOs ही संकल्पना आणली, फार्मर प्रोड्युसर कंपनी, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे गट एकत्र केले जातात. आज महाराष्ट्रामध्ये आय थिंक थाउजंड्स ऑफ FPOs आहेत, म्हणजे साधारणतः 8 ते 10,000 FPOs महाराष्ट्रामध्ये रजिस्टर आहेत. परंतु त्याच्यामध्ये नॉट 1%, 1% FPOs आज ॲक्टिव्ह नाही आहेत. आता ही संकल्पना बनली शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, येणाऱ्या जनरेशनसाठी. FPOचं कार्य काय आहे की शेतकरी एकत्र आला पाहिजे, एक इकॉनॉमिक मॉडेल बनलं पाहिजे आणि शेतीला एक शाश्वतता आणण्यासाठी काम झालं पाहिजे. परंतु बेसिक काय होतं की याला डायरेक्शन नाही आहे ह्या सगळ्या सिस्टममध्ये. आणि डायरेक्शन नसल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की जी FPO बनलेली, एक कंपनी बनली, कारण कोणताही व्यवसाय चालताना त्या व्यवसायाचे बिझनेस रूल असतात आणि त्या बिझनेस रूलप्रमाणे जर काम झालं तर तो व्यवसाय सक्सेसफुली रन होतो. परंतु आज 99% FPOची अवस्था ही आहे की त्यांना त्यांचे रिटर्न पण भरता येत नाही आणि रिटर्न काय असतात हे पण त्यांना समजत नाही आहे. म्हणून त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी येण्याची जी सिस्टम आहे की त्यांच्यामध्ये एज्युकेशन आलं पाहिजे. आम्ही या मॉडेलमध्ये हा विचार करतो की जे FPOs आहेत, जे ग्रुप आहेत, जे शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत, ते एज्युकेटेड झाले पाहिजेत, एक बिझनेस नॉर्म्स त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत आणि ते उद्योजक म्हणून उभे राहिले पाहिजेत. असे 2030 पर्यंत साधारणतः 10,000 उद्योजक शेती क्षेत्रामध्ये जे छोटे गावाचे उद्योजक असतील ते बनण्यासाठी आम्ही काय करतोय, या सिस्टमच्या माध्यमातून काम करतोय. आपण हा विचार करताय, तो अंमलात आणताय, यासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप कौतुक आपलं. पण कसं आहे ना, शेतकऱ्यांचे अनेक ब्रँड तयार होतील अगदीच, पण जोपर्यंत ते बाजारात पोहोचत नाहीत, बाजार त्यांच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांना थेट फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजाराचा ॲक्सेस मिळावा, थेट बाजारपेठ मिळावी, यासाठी तुमची रणनीती काय आहे?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, शेवट बाजाराला की व्यवसायाला आणि त्या ठिकाणी जर बाजारात पोहोचवणारी यंत्रणा आली तर ते प्रॉफिट साहजिक ती यंत्रणा घेणार आहे. तर आमचं याच्यासाठीचं एक मॉडेल आहे. आम्ही झेप हा एक इकोसिस्टम मॉडेल का म्हणतोय की एक स्वयंचलित यंत्रणा बनली पाहिजे याच्यामध्ये, की कारण सेंट्रलाइज यंत्रणा बनली की ती कुणाच तरी हातामध्ये जात असते आणि ती रेग्युलर त्याच्यामध्ये प्रॉफिट्स किंवा ते प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रॉफिटसाठी काम करत असतो. तर एक स्वयंचलित यंत्रणा बनणं म्हणजेच काय, एक इकोसिस्टम मॉडेल बनणं. याच्यासाठी आम्ही काम करतो की हे जे ब्रँड्स बनतात ते विकण्यासाठी पण एक शेतकऱ्यांचं स्वतःचं मॉडेल असावं. त्यासाठी काही डिजिटल मार्केट प्लेस असतील, त्याच्याबरोबर एक आम्ही न्यूट्री फार्मर झोन ही एक आमची संकल्पना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्याच मुलांचे आउटलेट शहरी भागामध्ये ओपन करणं ही एक संकल्पना आहे. आणि ती पण इम्प्लिमेंटेशनसाठी आता आम्ही काम चालू केलेलं आहे की शेतकऱ्यांचा जो माल आहे, शेतकऱ्यांचेच ब्रँड आहेत आणि ते विकावेत पण शेतकऱ्यांच्याच मुलांनी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या घरामध्ये काय येणार आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेले पाहिजेत. तर अशा सिस्टममध्ये एक इकोसिस्टम मॉडेल बनवण्यासाठी आम्ही याच्यावरती काम करतो आजच्या स्टेजमध्ये. खरं तर आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे आणि कृषी क्षेत्र हे एवढं व्यापक आहे की त्यामध्ये अनेक लघु उद्योग सुद्धा आहेत आणि त्यातून आपण आपल्याला अनेक नफा मिळू शकतो शेतकऱ्यांना. त्यामुळे आताच्या तरुणांनी अजिबातच ऑप्शनल एक करिअर म्हणून शेतीकडे न पाहता शेतीमध्ये स्वतः उतरून त्या मातीत उतरून आपण सोनं पिकवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण मग यासाठी आपल्याला एक शाश्वतता हवी की येत्या काही दिवसात किती व्हॅल्यू आहे, मी यात खरंच तग धरू शकतो का. सर, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की येत्या काही वर्षात कृषी क्षेत्रात काय बदल घडू शकतात. 100% सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, हा विचार करण्याची गोष्ट आहे. हे जग जे आहे, या जगाची निर्मिती एका गोष्टीपासून होते, ती म्हणजे माती. आणि जगाचा शेवट पण एकाच गोष्टी होतो, तो म्हणजे माती. या जगात कोणतीच गोष्ट आपण बाहेर घेऊ शकत नाही, कारण तुमचे न्यूट्रिशन असेल, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यात तयार होतात मातीपासून. याचा शेवट पण मातीमध्ये होतो. माती म्हणजे काय, शेती आहे. शेती ही एक संकल्पना आहे. बघा, आम्ही सगळे जे आज आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्त तयार होण्यासाठी आपण कुठल्या लॅबमध्ये किंवा बाहेरच्या कंडिशनमध्ये आपण रक्त तयार करू शकत नाही. त्यासाठी शेतीत जे पिकणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यातूनच ते तयार होणार आहे. म्हणून शेती ही शाश्वत आहे, पण आजच्या घडीसाठी ती शेतकऱ्यासाठी शाश्वत नाही. शेती हा शाश्वत व्यवसाय, म्हणजे प्रत्येक बिझनेसचं एक लाईफ आहे. 10 वर्ष, 20 वर्षानंतर नवीन काहीतरी आलेलं असतं. पण एकच शेती हा व्यवसाय असा आहे की तो कधी संपणार नाही आणि तो चिरंतर राहणार या सगळ्या कंडिशनमध्ये. म्हणून शेती हा जर कायमस्वरूपी राहणारा व्यवसाय आहे तर, आणि याचं फ्युचर खूप स्ट्रॉंग आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, बिकॉज ऑफ अर्बनायझेशन आज शहरं कुठं वाढतात, शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. आता ते वाढतं कुठं, तर फर्टाईल लँडमध्ये, कारण जिथं पाण्याची सोय, जिथं सगळ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज काय असणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या काळामध्ये चॅलेंज असणार आहे की आहार. कारण आज बघा 50% ऑफ वर्ल्ड, जर जगाचं जर आपण कंडिशन पाहिली तर 50% जगामध्ये कंडिशन अशी आहे की त्यांना योग्य आहार भेटत नाही आहे. आणि 50% भारताची अशी अवस्था आहे की आपल्या मालाला गिऱ्हाईक भेटत नाही. मग जागतिक मार्केटमध्ये कुठंतरी एक गोष्ट आपल्याला जर चांगल्या लेवलला स्टँडर्ड करायचे असेल, की आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत रीच जर करायचं असेल, मग ग्राहकापर्यंत जर रीच करायचं असेल, तर त्यासाठी आपण त्या दर्जाचं पिकवणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर शेतीला जर चांगलं भविष्य 100% ठरलेलं आहे शेतीचं भविष्य आपल्याकडं, फक्त ते चांगलं करायचं असेल तर नवीन तरुणांनी शेतीमध्ये कायमस्वरूपी राहून शेती भविष्यासाठी कशी वाचणार आहे ते वाचवायचं असेल तर. आणि शेतीचं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच काय, की आज काय झाले, शेतकऱ्याची मुलं शिकून शहराकडे चाललेले आहेत आणि जे मोठमोठे व्यावसायिक आहेत ते आज शेतीकडे चाललेले आहेत. म्हणजे वाईस वर्सा डायरेक्शन चालू झाली आजच्या कंडिशनमध्ये. म्हणून आपल्या मुलांचं जर भविष्य, कारण शेवट कुणी किती काही म्हणलं, पैसा आणि प्रॉपर्टी आपण किती जरी कमवल्या तरी शेवट आपल्याला येणाऱ्या जनरेशनला काय द्यायचं आहे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कारण आम्ही पैसा आणि प्रॉपर्टी देऊन जनरेशन सस्टेन राहणार नाही आहे. हे करत असताना त्यांना योग्य आरोग्य देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ते आरोग्य जर चांगलं द्यायचं असेल तर भविष्यासाठी आपली शेती वाचलीच पाहिजे. ते वाचवत असताना शेतकरी वाचला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि तो इकॉनॉमिकली फायनान्शियली स्ट्रेंथ त्याच्याकडे आली पाहिजे. सस्टेनेबल एक मॉडेल बनलं पाहिजे सगळ्या कंडिशनमध्ये. म्हणून भविष्यासाठी, कारण भारत हा असा जगाच्या पाठीवरती एक देश आहे की या ठिकाणी सगळ्या कंडिशनमध्ये, म्हणजे ऑल कंडिशनमध्ये काय होतं की आपल्याला सगळे ऑल टाईप ऑफ क्रॉप, सगळे प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. आपल्याकडे सगळे ऋतू आजच्या या कंडिशनमध्ये भारतामध्ये वेळेला येतात. सॉईल कंडिशन खूप सुंदर आहे. त्यामुळं आपल्याकडची शेतीची जी परिस्थिती ती खूप सुंदर आहे.
फक्त याला एक प्रोफेशनल टच देऊन, एक व्यावसायिक स्वरूप देऊन येणाऱ्या जनरेशनसाठी शेती हे चांगलं करिअर असलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. पण आपण सांगितलं की शेती हा न संपणारा व्यवसाय कुठल्याच दृष्टीने. पण आता जर आपण पाहिलं तर दिवाळी संपली आहे आणि आता नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस पडतोय. निसर्ग याचा मोठा अडथळा आहे सर. जर असा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये पाऊस पडायला लागला तर अशा परिस्थितीत कसं शेतीमध्ये तग धरून राहायचं, अगदी थोडक्यात सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे मॉडेल, हे चॅलेंज काय आहेत हे अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. बघा, बिकॉज ऑफ केमिकलायझेशन या सगळ्या इकोसिस्टमला आपण स्वतः एक डिस्टर्ब केले. शेतीचे चॅलेंज पण वाढलेत. आपण निसर्ग चक्र डिस्टर्ब केलेले या सगळ्या कंडिशनमध्ये. आणि हे निसर्ग चक्र जर वाचवायचं असेल, बघा आज निसर्ग चक्र जर चांगलं राहील तरच आपलं सगळ्यांचं भविष्य चांगलं असणार आहे. तर ते चांगलं राहिलं पाहिजे. तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीचं आरोग्य सांभाळावं लागणार आहे. आणि आज आपली कंडिशन अशी भारताच्या याच्यामध्ये की नॉट अ सिंगल सोर्स ऑफ वॉटर, आपल्याकडं पाण्याचा एक सिंगल सोर्स नाही जो पिण्यायोग्य आपल्याकडं. आणि जर आपण केमिकलायझेशनला जर कमी नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडं नॉट अ सिंगल सोर्स ऑफ वॉटर फॉर ॲग्रिकल्चर, शेतीसाठी पाण्याचा सोर्स शिल्लक राहणार म्हणजे नाही. परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आणि त्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर शेतीचं, आपल्या मातीचं आरोग्य राखायला हवं. सर खूप खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या सगळ्या झी 24 तास परिवाराचे धन्यवाद. या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांचं मनोगत मांडण्याची आम्हाला चान्स दिला. थँक्यू व्हेरी मच. खूप आभार. यस. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.